मैं धर्म के आधार पर इस देश को बांटने नहीं दूंगा। धर्म मुसलमानों से वोट जिहाद करने को कहा है। सावन के महीने में मटन बनाने का मौज ले रहे 400 सीटें चाहिए ताकि अयोध्या में राम मंदिर पर बाबरी ताला ना लगा दे। हे बघा मित्रमैत्रिणींनो, जे नॉर्मल ह्युमन बीइंग असतात ते सगळेच जण कधी ना कधी आयुष्यामध्ये खोटं बोललेलेच असतात। कधीतरी खरं सांगणं हे गैरसोयीचं असतं, कधी खरं सांगितल्यामुळे समोरच्याला खूप जास्त त्रास होणारा असतो, त्यामुळेही कधी ना कधी खोटं निघतं, सगळ्यांच्याच तोंडून निघत असतं। पण जे जेन्युइन लोक असतात ते लगेच स्वतःला करेक्ट करतात थोड्या वेळाने किंवा नंतर कधीतरी हे सांगतात की अरे नाही माझ्याकडून ते जरा चुकून निघालं होतं बरं, मी थोडं जास्तीचं सांगितलं। तर हे एका ऑनेस्ट व्यक्तीचं लक्षण आहे। पण जे एकदम शातीर खोटारडे लोक असतात ते कधीच स्वतःची चूक मान्य करत नाही आणि ते खोट्यावर खोटे बोलत जातात, धडधडीत खोटे बोलतात। आणि असं खोटं बोलणारी व्यक्ती जर आपला देश चालवणारी असेल, जी सगळ्यांच्या आयुष्यावर प्रभाव पाडणारी व्यक्ती असेल आणि ती जर सतत खोटं बोलत असेल, सतत लोकांच्या बाबत खोटं बोलत असेल, तर अशी व्यक्ती देशासाठी घातक असते। आता आपले पंतप्रधान किती खोटं बोलतात हे मला असं वाटतं की आपल्या देशातल्याच लोकांना नाही तर जगातल्याही लोकांना कळलेलं आहे की हा माणूस सतत खोटं बोलत असतो। मैं जिस दिन हिंदू मुसलमान करूंगा ना, उस दिन मैं सार्वजनिक जीवन में रहने योग्य नहीं रहूंगा और मैं हिंदू मुसलमान नहीं करूंगा। वाक्य पहा, ते असं म्हणतात की मी कधीच हिंदू मुसलमान करत नाही। आता इलेक्शन सुरू झालं तेव्हापासून ज्या प्रचार सभेला ते गेलेले आहेत, प्रत्येक प्रचार सभेमध्ये त्यांनी हिंदू मुसलमान हे बोललेलेच आहे। तुम्ही स्वतः व्हिडिओ पाहून घ्या। मुस्लिम कोटा निकाला था, उसको हमने खत्म कर दिया। ये फंस गया। ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे, घुसपैठियों को बांटेंगे। क्या बोला तूने? जो सोच आजादी के आंदोलन के समय मुस्लिम लीग में थी, झूठ बोल रहा है। एक ही काम, झूठ बोलो, झूठ बोलो, झूठ बोलो, बार बार बोलो, बार बार बोलो, बार बार बोलो, हर जगह पे बोलो और जोर जोर से बोलो। पाहिलं तुम्ही तर प्रत्येक प्रचार सभेमध्ये हिंदू मुसलमान या दोन धर्मांमध्ये फूट पाडायचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांना माहिती असतं की समोर खूप मोठा हिंदू समुदाय बसलेला आहे आणि त्यामुळे मग त्यांना ते सांगतात की काँग्रेसचं सरकार आलं की ते तुमचे मंगळसूत्र काढून घेणार आणि मुसलमानांना देणार, घुसपैठियों को दे देंगे असं त्यांनी वाक्य वापरलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये त्यांनी हिंदू मुसलमान केलेलं नाही आहे का? ते जेव्हा म्हणत होते की तुमच्याकडची संपत्ती ते काढून घेणार आणि ज्यांना जास्त मुलं असतात त्या लोकांना देणार, हे जेव्हा ते म्हणत होते तेव्हा ते हिंदू मुसलमान करत नव्हते का? आपण हे प्रश्न त्यांना विचारले पाहिजे, कारण ते आज देशाचे पंतप्रधान आहेत। ते पंतप्रधान नसते, आपल्या घरीच बसून राहिले असते आणि ते काहीही खोटं बोलले असते तर त्याच्यावर आपण कुणीही काहीही म्हटलेलं नसतं। इव्हन ते विरोधी पक्षामध्ये असते तरी आपण त्यांना तेवढं बोललो नसतो, कारण जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये असतात, देशाच्या तिजोऱ्याच्या चाब्या तुमच्या हातामध्ये असतात, देशाचं सगळं डायरेक्शन चेंज करण्याची ताकद तुमच्यामध्ये असते आणि तुम्ही जर खोटे बोलणारे असाल तर या देशाला तुम्ही कुठे घेऊन जात आहात, तुम्ही कुठली संस्कृती, कुठलं कल्चर, कुठले मॉरॅलिटी इथल्या लोकांना शिकवत आहात हे मॅटर करत असतं। आणि त्यामुळे सगळ्या समजदार लोकांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी ही गोष्ट वारंवार सगळ्यांना सांगायला पाहिजे। मी तर म्हणते आपण प्रत्येक माणूस भेटला त्या प्रत्येकाला हे सांगायला पाहिजे की आपला पंतप्रधान खोटारडा आहे। ते मी सकाळी काय जेवलो किंवा मी दारू पितो की नाही, मी सिगरेट पितो की नाही याच्याविषयी खोटं नाही बोलत, ते जनतेप्रती त्यांचा काय दृष्टिकोन आहे त्याच्याविषयी खोटं बोलत असतात। त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे। सर्वोच्च पदावर बसलेला व्यक्ती जर अशा प्रकारे खोटं बोलत असेल ना, तर तो या 140 कोटी जनतेचा खूप मोठा अपमान आहे। 140 कोटी जनतेसोबत केलेला विश्वासघात असतो। मला असं वाटतं आपल्या पंतप्रधानांनी आता खोटं बोलणं बंद करायला पाहिजे, कारण सर तुम्ही जेव्हा बोलताना तर आमच्या घरातलं लहान लेकरू पण ओळखतं की हा माणूस खोटं बोलतोय, हा माणूस खोटं रडतोय। त्यामुळे देशातली जी बाकीची जनता आहे त्यांना तर हे कळतंच की तुम्ही काय बोलत आहात आणि तुम्ही वारंवार जेव्हा खोटं बोलतात तेव्हा तुमच्याविषयीची विश्वसनीयता कमी होते। या देशाचं नाव तर कमी होतंच, कारण की तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात। आणि जेव्हा बाहेरच्या देशातले लोक म्हणत असतील ना की प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज अ लायर, हा खूप मोठा अपमान असतो आमच्या देशासाठी। त्यामुळे प्लीज तुम्ही खोटं बोलू नका, तुम्ही खरं बोलायला लागा, कारण जेव्हा तुम्ही खरं बोलताना तेव्हा कुठलीही भीती तुमच्या मनात राहत नाही, तुम्हाला रात्री शांत झोप लागते। आणि जेव्हा तुम्ही खरं बोलत असतात ना, तुमच्या आजूबाजूला या चराचर सृष्टीमध्ये समाविष्ट असलेला जो ईश्वर आहे, जे ईश्वरी तत्व आहे ते तुमच्याकडे पाहत असतं, ते तुम्हाला आशीर्वाद देत असतं, तुम्हाला ब्लेसिंग्स देत असतं। त्यामुळे कृपा करून या देशाच्या भलाईसाठी तरी खरं बोलणं सुरू करा।